तर हाय, पुन्हा एकदा नवीन व्लॉगमध्ये मी तुमचे खूप साऱ्या मनापासून स्वागत करते. तर हा ट्रॅव्हलिंगचा व्लॉग बघून तुम्हाला प्रश्न पडला असेल की आज नक्की व्लॉग जो आहे तर तो कशाबद्दल आहे. तर बघा, दसऱ्यानिमित्त आम्ही जे आहे तर ते आमचं कुलदैवत म्हणूयात, तर तिथे जाणार होतो. तर मी गेले होते मम्मीकडे. तर माझी मम्मी तर सकाळी 3:30 वाजताच उठली होती आणि तिची खूप खाडखुड किंवा घरात जे काम आहे नॉर्मली तर सगळं मम्मीच आवरत होती. तर त्यामुळे मला 4:30ला जाग आली आणि त्याच्यानंतर मी उठले. तर फायनली जे आहे घरातलं सगळं काम किंवा देवासाठी जे निवद वगैरे घ्यायचे होते, पुरणपोळी म्हणा किंवा एक्स्ट्राचं जे सामान वगैरे, मुलांना खायचं वगैरे किंवा बॅगा भरायच्या, तर हे जे सगळं काम आहे तर ते सकाळी 6:30 ते 7 वाजेपर्यंत आमचं जे आहे तर ते आंघोळ नाश्ता वगैरे बऱ्यापैकी सगळं झालं होतं. आणि इथे जे आहे तर ते मम्मी पप्पा आणि माझी 2 मुलं जे आहे तर ते गाडीची अशा पद्धतीने पूजा करत होते. आणि आमचं जे बॅग वगैरे आहे तर ते आणायचं काम जे होतं ते दादाकडे होतं, कारण प्रत्येकाला जी कामं आहे तर ती वाटून दिली होती. तर त्यासाठी तर पप्पांनी चांगलं जो आहे तर तो बऱ्यापैकी गाडीला हार घालून झाल्यानंतर आता मम्मी जे आहे तर ते ओवाळून पूजा करणार होती. तर मम्मीने अशा पद्धतीची जी साडी होती, तर बघा प्रवास हा खूप लांबचा होता आणि तिकडे गेल्यावरती थोडाफार जो स्वयंपाक आहे तर तो सुद्धा करायचा होता. तर त्यामुळे मम्मीने जी आहे तर ती अशी साधी सोबर आणि आपली जी कॉटनची साडी असते तर ती घातली होती, की जेणेकरून तुला त्या ठिकाणी जे आहे तर ते सगळंच करता येईल किंवा पटकन. आणि त्यानंतर मम्मी आणि पप्पांनी जे आहे तर ते दोघांनी मिळून छान अशी गाडीची पूजा केली. तर बाकीची एक गाडी होती तर तिची पार्किंगमध्येच अगोदर पूजा केली होती आणि ही जी गाडी आहे तर ते दुसऱ्या पार्किंगला लावली जाते, कारण त्यांच्या इथं पार्किंगचा जो स्पेस आहे तर तो खूप कमी आहे. तिथं 4 व्हीलर जी आहे तर ती लागली जात नाही. सो त्यामुळे तर इथे बघा कौस्तुभ जो आहे तर तो त्याचं चाललं होतं बघायचं काम, की आई बाबा काय करतात ते अशा पद्धतीचं जे काम आहे त्याचं, तर ते बऱ्यापैकी चालू होतं. तर बघा आपले हे सण जे आहे तर ते लहान मुलांना माहीत व्हावं यासाठी तर त्यांनासुद्धा त्या ॲक्टिव्हिटीमध्ये आपण सहभागी करून घेणं खूप अशी काळाची गरज आहे असं म्हणायला देखील काय हरकत नाही. तर तसंच काहीसं होतं, कारण मध्ये मध्ये जे आहे तर ते त्याला बऱ्यापैकी पप्पा जे आहे तर ते काम सांगत होते. आणि इथे जे आहे तर तो नारळ आणला होता आणि आणल्यानंतर माऊली ठेवला होता गाडीत. तर ते बाहेरचे काढायचे जे काम आहे तर ते सांगितलं होतं दादाला. आणि ते सगळी पूजा वगैरे करून झाल्यानंतर आपलं जे टिक्का लावायचं काम होतं तर ते चालू होतं. तर ते सगळं उरकल्यानंतर आता पप्पा फोडणार होते नारळ. तर इथं तुम्ही मुलांची घाई बघू शकता. कुठं जायचं म्हटलं की लहान मुलं ही खूप सारी उत्साही असतात किंवा आनंदी असतात. इथे सुद्धा तसंच काहीसं जे आहे तर ते आपलं वातावरण होतं. तर तसंच आता पूजा वगैरे करून झाली आणि पप्पांनी जो आहे तर तो घेतला होता नारळ फोडायला. पण आता इथे असं झालं की नारळ फोडायला तिथे दगडच नव्हता, तर तो दगड सापडेपर्यंत झाला होता टाईम. तर बघा, तुम्ही चॅनल नवीन असाल, अजून चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि कमेंट्स करायला अजिबात विसरू नका. माझे व्लॉग तुम्हाला बघायला कसे वाटतात ते आवर्जून कमेंट्स करा. तर बघा, आता नारळ वगैरे जे आहे तर ते बऱ्यापैकी सगळं फोडून झालं होतं आणि फायनली आम्ही आता निघणार होतो एवढ्या साऱ्या लांबच्या प्रवासाला. सो चला, व्हिडिओ कंटिन्यू बघा आणि आवडला तर कमेंट्स करायला अजिबात विसरू नका. तर इथे बघा, मागच्या बाजूला मी, मम्मी आणि आमची आजी अशा पद्धतीने आम्ही बसलेलो होतो. कारण तिला जी आहे तर ती मामासोबत गाडी चालवायची होती. पण फायनली निघाल्यानंतर गर्दी जी आहे तर ती खूप सारी होती आणि नंतर रनिंगसुद्धा खूप होती, की अंतर जे आहे जायचं यायचं तर ते सुद्धा खूप होतं. तर त्यामुळे मी तिला नंतर घेतली होती मागे. तर मध्ये बघा, सकाळी लवकर निघाल्यामुळे घरी जो आहे तर तो थोडाफारच नाश्ता केला होता. तर मध्ये आम्ही थांबलो होतो वडापाव वगैरे खायला. तर ते सगळं खाऊन झाल्यानंतर आम्ही पुन्हा निघालो होतो पुढच्या प्रवासाला. तर गाडी सगळे बसेपर्यंत म्हटलं थोडासा जो आपला व्हिडिओ आहे तर तो शूट करून घ्यावा. तर त्याचे थोडेसे प्रयत्न जे आहेत तर ते चालूच होते. तर इथे बघा, आता जो पुढचा प्रवास आहे तर तो फायनली परत झाला होता चालू. आणि खूप साऱ्या प्रयत्नानंतर आम्हाला तिथे पोचायला वाजले होते दुपारचे 1:30 एक तर वाजलाच होता नॉर्मली तिथे पोचायला. तर बघा, हे जे आहे तर अशा पद्धतीचं तिकडचं वातावरण होतं आणि गर्दीसुद्धा खूप सारी होती, कारण आज होता दसरा आणि दसऱ्याच्या दिवशी जी आहे तर ती बऱ्यापैकी ह्या देवाची यात्रा म्हणूयात ती केली जाते. तर इथे जे तुम्हाला दिसतात तर सगळे माझे चुलती किंवा माझी मम्मी आणि माझी वहिनी वगैरे जे आहे तर ते सगळे लोक होते. तर हे जे कुलदैवत आहे तर ते माझ्या पप्पांचं आहे, म्हणजेच की माझ्या माहेरचं. तर मी तिकडे गेले होते त्यांच्यासोबत.
माझ्या सासरचे जे कुलदैवत आहे तर त्यालासुद्धा जाणार होतो आम्ही आणि त्याचासुद्धा जो ब्लॉग आहे तर तो नक्कीच मी तुमच्यासोबत शेअर करेन. तर इथे बघा जी आहे तर ती चालली होती स्वयंपाकाची तयारी. तर इथे चूल वगैरे, कारण वहिनी त्यांना आमच्या आधीच पोचले होते आणि आम्हाला थोडासा पोचायला उशीर झाला होता. तर बघा तिथे चूल वगैरे जी केली होती. तर माऊ आणि कौस्तुभ त्यांना सवय नाही आहे धुराची, तर तिथे वाऱ्यामुळे सगळा धूर जो आहे तर तो ज्या ठिकाणी सावली होती त्याच ठिकाणी येत होता. तर त्याच्यानंतर मी काय केलं, इकडे एका झाडाखाली सावली होती म्हणून ते स्वयंपाक करतात तिथून आम्ही दुसऱ्या साईडला आलो होतो आणि थोडा वेळ तिथे खेळलो. तर नंतर मुलं काही राहत नव्हती, भात वगैरे शिजला होता, तर म्हटलं की मुलांना थोडासा खायला द्यावा, यासाठी आम्ही पुन्हा त्या ठिकाणी आलो. आणि इथं जे आहे आता ह्या साईडला वहिनी त्यांनी भाकरी करतात आणि इथे जी चालली होती तर ती स्वयंपाकाची तयारी. तर इथे बघा गोड आणि तिखट असा जो नैवेद्य असतो तर ते दोन्हीसुद्धा त्या देवाला दाखवले जातात. तर त्यासाठी इथे नॉनव्हेजचा जो आहे तर तो बेत होता. तर इथे स्वयंपाकाची तयारी करताना इथे बघा हे माझे आहेत पप्पा आणि ही मम्मी. तर हे दोघं खूप छान स्वयंपाक करतात किंवा नॉनव्हेजची जी भाजी आहे तर ती पप्पांच्या हाताने खूप छान होती, असा बऱ्याच जणांचा अनुभव आहे किंवा बऱ्याच जणांचं जे मत आहे तर ते होतं. तर ते सगळं डिस्कशन झाल्यानंतर आमचं ठरलं होतं की आजची जी रेसिपी आहे किंवा स्वयंपाक तर तो पप्पाच करणार. तर त्यासाठी हे जे सगळं आहे तर ते पप्पा करत होते. तर हे सगळं झाल्यानंतर आता छान अशी आपली जी आहे तर ती पंगत बसणार होती जेवायला. तर बऱ्यापैकी सगळे जे मसाले, आणि असं जर रानात जाऊन जर स्वयंपाक केला किंवा देवाच्या इथे तर तो खूप सारा पुरतो असं म्हणतात. आम्ही खूप जण होतो तरी स्वयंपाक जो आहे तर तो खूप सारा उरलेला. तर ते सगळं होईपर्यंत मी आणि माऊ आलो होतो देवाच्या दर्शनासाठी. तर इथे तुम्ही बघू शकता किती हार वगैरे जे आहेत तर ते होते आणि आमचा व्हिडिओ शूट करायला सुद्धा कोणी नव्हतं. सो पाया पाडता पाडता जो व्हिडिओ आहे तर तो मी शूट करण्याचा जो आहे तर तो प्रयत्न केला होता, कारण माऊसुद्धा रडत होते, ती एकटी उभी राहत नव्हती. तर ते सगळं झाल्यानंतर निवद वगैरे ठेवून आल्यानंतर इथे आम्ही आता मारणार होतो जेवणावरती ताव. तर अशा पद्धतीने जे आहे तर ते सगळे जेवायला बसले होते आणि माझी मम्मी आणि माझी चुलती जी आहे तर ते सगळ्यांना वाढायचं काम करत होते. तर फायनली सगळं खाऊन झाल्यानंतर गप्पा वगैरे मारून झाल्यानंतर इथे फायनली झाली होती निघायची वेळ. तर ह्या ज्या गाड्या दिसतात तर ह्या सगळ्या माझ्या फॅमिलीमधल्याच आहे की माहेरकडच्या. प्रत्येकाला म्हणजे प्रत्येक फॅमिलीमध्ये एक गाडी आहेच. सो ते जे आहे तर ते आपापली गाडी घेऊन आलं होतं. तर हे सगळं उरकून झाल्यानंतर जे ते आपापल्या गाडीत बसून फायनली निघाले होते. तर इथे मम्मी गेली होती बोलायला बाहेर आणि मी आणि आजी गाडीत येऊन बसलो होतो आणि पोरंसुद्धा आणि पप्पासुद्धा गाडीत बसले होते, कारण खूप जे आहे तर ते पाऊस यायचं वातावरण झालं होतं. आणि फायनली आम्ही निघाल्यानंतर पाऊस जो आहे तर तो आम्हाला लागलाच होता. इथे तर बघा तुम्ही बघू शकता आम्हाला निघाले जे आहे तर ते संध्याकाळचे 6:30 वाजले होते, कारण एवढा सगळा स्वयंपाक आणि निवद वगैरे किंवा त्यांचा जे कार्यक्रम होता तर तो सगळं करायला जो आहे तर तो इतका वेळ लागला होता. म्हणजेच की 1 ते 6 5 तास जे आहे तर ते आम्हाला तिथे गेले होते असं म्हणायला काय हरकत नाही आहे. आणि तिकडे जे आहे तर खूप सारा पाऊस बघा 2 दिवस अगोदरच पडत होता आणि आम्ही गेलो तेव्हासुद्धा पाऊस होता. तर नॉर्मली हा जो पाऊस आहे तर तो अहमदनगरला होता. खूप सारं जे तिकडचं वातावरण, आणि आपल्याला तिकडच्या वातावरणाची सवय वगैरे नसते. सो सगळी जे आहे तर ती गाडी आपण पॅक बंद करून घेतली होती, कारण गाडीत होती लहान मुलं आणि पावसाचे शिंतोडे वगैरे येतात किंवा तिकडचं वातावरणसुद्धा खूप सारं वेगळं होतं, आपल्यासारखं नव्हतं. तर त्यासाठी आणि घरी येईपर्यंत आम्हाला जो आहे तर ते संध्याकाळचे नॉर्मली वाजले होते 9 आणि मुलं वगैरे झोपली होती. त्यामुळे पुढचा जो व्लॉग आहे तर तो मी बऱ्यापैकी शूट करायला मला जमलेला नाही आहे. तर अशाच ज्या गप्पा टप्पा ज्या आहेत तर त्या मारत आम्ही निघालो होतो. आणि त्यानंतर आम्ही आता नॉर्मली अराऊंड काहीतरी 7 किंवा 8 वाजता जे आहे तर ते चहासाठी गॅप घेणार होतो, कारण सगळ्यांनी ठरवलं होतं, कारण जेवण हे आम्ही केलं होतं 5 ते 5:30 वाजता आणि त्यानंतर लगेच जेवायचं तर भूक लागत नाही. तर त्यामुळे म्हटलं की आपण कुठंतरी थांबून जो आहे तर तो थोडासा आपला चहावर जो ताव आहे तर तो मारावा असं आमचं बऱ्यापैकी ठरलं होतं. तर जाताना इथे जे आहे तर ते खूप मोठं धरण आहे. नॉर्मली ते धरण बघितलं की आपल्याला समुद्रासारखीच फिलिंग येते किंवा तसंच वाटत होतं. तर ते सुद्धा मी कॅप्चर करण्याचा प्रयत्न केला होता. तर ही जी घरं आहे तर ती त्या धरणाच्या कडेलाच आहेत, म्हणजेच की थोडासा उंचवटा आहे आपला जो डोंगराचा किंवा टेकडीचा जो उंचवटा येतो तर तशा पद्धतीचा उंचवटा आहे थोडासा, आणि त्याच्यावरती जे आहे तर ही घरं आहेत. तर इथे बघा रस्त्याच्या कडेनेच आपल्याला जे आहे तर ते बऱ्यापैकी ते पाणी दिसत होतं. आणि हा जो व्लॉग आहे तर तो आज मी